शेतकऱ्याच्या बांधावरती बायोझाईम बनवता येते का बघूया आपल्याला. त्यासाठी लागणारं साहित्य काय काय, तर त्यासाठी लागणार आहे तुम्हाला 250 ग्रॅम, 5 लिटर आपल्याला बनवायचं आहे तर 250 ग्रॅम तुम्हाला पोटॅशियम हायड्रॉक्साईड लागणार बघा. आणि अर्धा किलो तुम्हाला सीवीड एक्स्ट्रा पावडर म्हणतो आपण, ती पावडर आपल्याला लागणार अर्धा किलो. त्याच्याबरोबर एक बकेट लागेल, त्याच्याबरोबर एक एक्स्ट्रा काठी लागेल आणि 5 लिटर शुद्ध फिल्टरचं पाणी आवश्यक आहे. नळाचं, विहिरीचं, आडाचं, बोरचं चालणार नाही, कारण ह्याचा TDS 100च्या खाली असतो, म्हणून अन्य बॅक्टेरिया ह्यात मिक्स झालेले नसतात. म्हणून आपण बनवताना जी निविष्ठा बनवणार आहे ती चांगल्या पद्धतीची व्हावी, बरेच दिवस टिकावी, म्हणून हे फिल्टरचं पाणी आवश्यक आहे. इथं नो अप्लिकेशन, नो ऑब्जेक्शन, तेच पाणी पाहिजे. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा 7 लिटर पाणी घेतोय बघा. सर्वसाधारणपणे 1 लिटर ते 1.5 लिटर पाणी आपण घेऊया. त्याच्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड विरघळायचं आहे आपल्याला. तर आता मी पाणी 1 लिटर घेतो. याच्यामध्ये सर्वसाधारण 1 लिटर पाणी घेतलं बघा. आता याच्यामध्ये काय करायला लागेल, याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकावं लागेल आणि ते पूर्ण अर्धा तास विरघळून द्यायचं बघा. हे पांढरं खड असते बघा पोटॅशियम हायड्रॉक्साईड, हे टाकतोय आता मी बघा. हे पूर्ण टाकीत राहायचं बघा. हे असं टोटली टाकीत राहायचं बघा. हे पूर्ण हलवायचं पाऊण तास. त्याच्यानंतर थोडंसं पाणी वाढवायचं आहे, 1 लिटरचं वाढवायचं आहे. त्यात गिठळी राहता कामा नये. पूर्ण लिक्विड सीवीड एक्स्ट्राची जी पावडर आहे ती त्या पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या पाण्यामध्ये पूर्ण विरघळली गेली पाहिजे. प्रत्येक मॉलिक्युलर हा विरघळला गेला पाहिजे, एवढ्या वेळ ते हलवायचं आहे. जवळजवळ पाऊण तास हलवून बघा हे असं झालंय बघा. अशा पद्धतीने तयार झालेलं आहे द्रावण आहे बघा. आता हे सीवीड पावडर पूर्णपणे पोटॅशियम हायड्रॉक्साईडच्या पाण्यामध्ये ही विरघळलेली आहे बघा पूर्णपणे. आता बायोझाईम जर विकत घ्यायचं म्हणलं तर आपल्याला 2000 रुपये लिटर प्रमाणे बसत असते. आपल्याला हे सर्वसाधारण 40 ते 42 रुपयेच्या दरम्यान तयार झालेलं आहे बघा. हे जे 100 रुपये झाले आणि हे जे 200 रुपये, आणि द्रावण तयार झालं 5 लिटर द्रावण तयार झाले बघा. आपलं सर्वसाधारण 42 रुपयेच्या दरम्यान हे लिटर आपल्याला पडते. म्हणजे आपले पैसे वाचले किती बघा. सर्वसाधारण आपल्याला भरपूर पैसे वाचले. आणि हे कंपनी जशी तयार करते त्याच पद्धतीचा फॉर्म्युला वापरून आपण तयार केलेले हा बायोझाईम आहे बघा. आता हे तुम्हाला फवारायचं असले, बायोझाईम जर फवारायचं असेल तर सर्वसाधारण 2 ते 3 मिली प्रति लिटर पंपाला घ्यायचं आहे. 2 ते 3 मिली म्हणजे 15 ते 20 मिली, 30 ते 35 ml सर्वसाधारण पंपाला तुम्ही 15 लिटरच्या घेऊ शकता, काही अडचण नाही फवारणीसाठी. आणि तुम्हाला जर ठिबकला जर सोडायचं असेल किंवा पाट पाण्याने जर सोडायचं असेल तर 10 लिटर सोडू शकता, 5 लिटर सोडू शकता. हे जे द्रावण तयार झाले हे सर्वसाधारण 8 तासानंतर आपण हे जमिनीत वापरू शकतो. ठिबकला वापरू शकतो, पाट पाण्याला वापरू शकतो, फवारण्यासाठी वापरू शकतो. फवारण्याचं प्रमाण सांगितलं. ठिबकचं तुम्ही काय 10 लिटर जरी सोडलं तर काय प्रॉब्लेम नाही. जैविक फर्टिलायझर आहे त्यामुळे काही दुष्परिणाम होत नसतात जमिनीवर. त्यामुळं 5 लिटर सोडा, महिन्यातून एकदा 10 लिटर सोडा, काही अडचण नाही. बायोझाईम हे रासायनिक खत नसून एक जैविक फर्टिलायझर आहे. हे पिकांचा सर्वांगीण विकासासाठी फळांचा आकार वाढवतं, पानांचा आकार मोठं करतं, झाड सशक्त बनवतं, मुळांचा आकार वाढवतं. बायोझाईम हे इतक्या गोष्टी करत असतं, त्यामुळं ते आपल्या पिकांना देणं गरजेचं आहे का, तर देणं गरजेचं आहे आपल्या पिकांना. सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे फळांचा वजन, रंग, आकार, मुळांचा विस्तार करणं, त्याचबरोबर पानांचा विस्तार करणं, उत्पादकता वाढवणं, पिकाची उंची वाढवणं, प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया वाढवणं, या सर्व गोष्टी बायोझाईममुळे होत असतात. त्यामुळं आपल्याला फवारणी करायची म्हटलं तर सर्वसाधारण हे 2 ते 3 ml प्रति लिटर प्रमाण आहे जवळ फवारणीसाठी. आणि तुम्हाला एकरी जर सोडायचं म्हटलं ठिबक मार्फत किंवा पाटपाण्यामार्फत तर तुम्हाला सर्वसाधारण 5 लिटर हे सोडू शकता. मातीचं आरोग्य सुधारतं. पीक जर तणाव असेल तर ते ताण सहन करण्याची शक्ती पिकामध्ये निर्माण करायचं काम बायोझाईम करत असतं.
मातीचा भुसभुशीतपणा वाढवायचं काम करत असतं. हे एक एन्झाईम्स आहे, त्यात व्हिटॅमिन्स आहेत. त्यामुळं समुदायवर्गीय एक अर्क आहे याच्यामध्ये बायोझाममध्ये. त्यामुळं हे अत्यंत चांगलं पिकासाठी उपयुक्त आहे. मला ही जर निविष्ठा बायोझाम बनवायची असेल तर त्यासाठी काय काय मटेरियल लागणार, हे मटेरियल कुठे मिळणार? तर सर्वसाधारणपणे आपल्याला विज्ञान संत श्रीयुत अंकुश पाटील पलूस यांच्या गोडाऊनमध्ये हे आपल्याला मटेरियल मिळू शकतं. तुम्ही ही निविष्ठा बनवू शकता. त्यांचा एक यूट्यूबला अंकुश पाटील ॲग्री नावाचा चॅनल आहे, त्याला फॉलो करा आणि तुम्हाला सर्व माहिती शेतींच्या सर्व ज्या निविष्ठा बनवतात आणि स्वस्तात आणि ते बी शेताच्या बांधावरती अशी ही निविष्ठांची माहिती मिळेल. त्यांच्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. आता हे आपलं तयार झाले बघा, हे बायोझाईम. आता आपल्याला आता फवारणीसाठी 2 ml मी घेतो यातलं. 2 ml साठी आपण या बाटलीमध्ये टाकूया. बघूया आता त्याचा कलर कसा होतोय आणि ते पाण्यात मिसळते का बघूया. पीएच त्याचा वाढतोय भेटतोय का बघूया आपण. पीएच वाढणार नाहीच तरी पण आपण या अशा पद्धतीनं लिटरला जरी समजा 2 ml घेतलं आणि पंपाला तुम्ही 35 ml जरी घेतलं 3 मिली प्रमाणे, तरी अशा पद्धतीने हे औषध तयार होते बघा.